नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर DD एज्युकेशन। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, जागतिक हवामान दिन, अर्थातच वर्ल्ड मेटेरोलॉजिकल डे, जो दरवर्षी 23 मार्चला साजरा केला जातो। आज आपण समजून घेणार आहोत जागतिक हवामान दिनाचा इतिहास। 2025 साली या दिवसाची थीम हवामान बदलामुळे जगावर होणारे परिणाम आणि त्यावर उपाययोजना। जागतिक हवामान दिनाचा इतिहास। जागतिक हवामान दिनाची सुरुवात 1950 साली झाली, जेव्हा वर्ल्ड मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजेच WMO म्हणजेच जागतिक हवामान संघटनेची स्थापना करण्यात आली। हवामानशास्त्राचे महत्त्व जगभर पसरवण्यासाठी आणि हवामानाचा अंदाज, हवामानामध्ये बदल आणि पर्यावरणाचे संरक्षण याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जागतिक हवामान दिनासाठी विशेष थीम ठरवण्यात आलेली आहे। 2025 साली जागतिक हवामानाची थीम फ्युचर वेदर, क्लायमेट अँड वॉटर एन्शुरिंग ग्लोबल रेझिलियन्स म्हणजेच या थीमचा उद्देश भविष्यातील हवामान, पाणी व्यवस्थापन आणि हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी जगाला अधिक सक्षम कसं बनवता येईल यावर आहे। हवामानशास्त्राचे महत्त्व आणि आधुनिक तंत्रज्ञान। मित्रांनो, आजच्या आधुनिक काळात हवामानशास्त्रामुळे आपण वादळे, चक्रीवादळे, पाऊस आणि पूर यांसारख्या आपत्तींचा अचूक अंदाज लावू शकतो। यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, जसं की हवामान उपग्रह, डॉपलर रडार्स आणि क्लायमेट मॉडेल्स। हवामान अंदाजामुळे केवळ नैसर्गिक आपत्तींपासूनच संरक्षण होत नाही, तर शेतकरी, मच्छीमार आणि रोजच्या जीवनातील अनेक क्षेत्रांवर याचा सकारात्मक परिणाम होतो। हवामान बदलाचे परिणाम। पण हवामान बदल हा आजच्या जगातील सर्वात गंभीर विषय बनला आहे। वाढते तापमान, वितळणारे हिमनग, समुद्राची वाढणारी पातळी आणि अनियमित पाऊस यामुळे संपूर्ण जगाला विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे। हवामान बदलाचे काही महत्त्वाचे परिणाम। ग्लोबल वॉर्मिंग। जगभरातील तापमानात प्रचंड वाढत आहे। अनियमित पाऊस आणि पूर यामुळे शेती आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो। वाढते वाळवंटीकरण आणि दुष्काळ। अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे। चक्रीवादळे, उष्णतेच्या लाटा यामुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो। हवामान बदलावर उपाययोजना। हवामान बदलाला थोपवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। यासाठी काही महत्त्वाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत। नवीन आणि शाश्वत ऊर्जा वापरणे। सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जलविद्युत ऊर्जा यांचा वापर वाढवा। वाहनांमध्ये होणारे प्रदूषण कमी करा। इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा किंवा सायकलचा वापर वाढवा। वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र वाढवा। जंगलतोड थांबवा आणि अधिक झाडं लावा। प्लास्टिकचा वापर कमी करा। पुनर्वापर आणि पुनर्विकास, रिसायकल अँड रियूज या सवयी अंगीकारा। पाण्याची बचत करा। पाण्याचा सतत योग्य वापर करा आणि पाण्याच्या संसाधनांची काळजी घ्या। मित्रांनो, हवामान बदल थांबवण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे। आपल्या दैनंदिन जीवनशैलीत छोटे बदल करून आपण पर्यावरणात संरक्षणासाठी मोठं योगदान देऊ शकतो। आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक हरित आणि स्वच्छ भविष्य तयार करणं ही आपली जबाबदारी आहे। एकंदरीतच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा संदेश घेऊया, हवामान बदलांना सामोरे जाऊया आणि पर्यावरण संवर्धनासाठी सजग बनूया। तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। असेच महत्त्वाचे आणि पर्यावरणविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पर्यावरण वाचवा, हवामान समजून घ्या आणि सुरक्षित राहा।